नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पेपर कटिंगच्या बुकबद्दल बोलणार आहोत। हे पेपर कटिंगचं बुक आहे। हे मी ऑनलाइन ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरून। याची किंमत याच्यावर 400 रुपये दिलेली आहे। 400 रुपयामध्ये हे पुस्तक घेतलेलं आहे, ऑनलाइन ऑर्डर केलेलं आहे। याचं नाव लिबर्टीचं आहे। याला मी खूप दिवसापासून यूज नाही केलेले। याच्यामध्ये अशा प्रकारे सगळ्या साइजचे चार्ट दिलेले आहेत ब्लाउजचे। हा बॅक पार्ट आहे। याचा जो पेपर आहे तो एकदम साधा पेपर आहे। तर थोडासा जरी धक्का लागला किंवा काय झालं तर हा अशा प्रकारे फाटत। हे मी सगळे कट करून घेतलेले आहेत। कट करायच्या अगोदर हे चार्ट अशा प्रकारे होता। हा मी कट केलेला नाही असतो। अशा प्रकारचे एकदम गोंधळ होतो। वेगळे चार्ट आहेत त्याच्यात आणि सगळे चार्ट वेगळ्या भाषांमध्ये दिलेले। त्याचा एक मोठा चार्ट असतो, त्याच्यावर हे असं चित्र असतं काढलेलं चार्ट। हा पूर्ण 5 ब्लाउजचे प्रकार दिलेले आहेत प्रत्येक साइजमध्ये। हा 32 इंचचा आहे। हा मद्रास कटोरीचा फ्रंट पार्ट आहे। हा 4 टक्स ब्लाउजचा पार्ट आहे फ्रंट पार्ट। डबल कटोरी हा प्रिन्सेस लाईनचा आहे। हा डबल कटोरीचा आहे। बॅक पार्ट, स्लीवचे पार्ट सगळे पार्ट याच्यात दिलेले आहेत। आणि हे सगळे पार्ट याच्यात दिलेले आहेत। हे आपला खालचा योगपट्टीचा पार्ट हे आपल्याला कट करायचे आहे। हा जो आहे हा इथे फाटलेला आहे। त्याचा जो पेपर आहे तो एकदम साधा पेपर आहे, त्यामुळे हे लगेच खराब होऊन जातं। सगळे आहेत त्याच्यात, सगळ्या साइजचे आहेत। आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। ते आपण खरेदी करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे याबद्दल मी सांगणार आहे। आता मी तुम्हाला हे ब्लाउज दाखवणार आहे। हा 40 इंच छातीचा ब्लाउज आहे आणि हा पण 40 इंच छातीचाच ब्लाउज आहे। आणि ह्या पण ब्लाउजचं माप छातीचं 40 इंचच आहे। ह्या तिन्ही ब्लाउजचं छातीचं माप 40 इंच आहे, पण तिन्ही ब्लाउजचं बाकीचं सगळं मेजरमेंट बदललेलं आहे। आधी मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट घेऊन दाखवते। हे बघा, याचं इथे मेजरमेंट 10 इंच येते। 10 आहे म्हणजे पूर्ण छातीचं माप आपलं 40 इंच आहे। वर इथे अपर चेस्टचं माप 8.5 आहे, 8.5 आहे। आणि शोल्डर, याचा गळा पण खूप मोठा आहे। याचा शोल्डर 11.5 इंचवर आहे। याचा आर्म होल 6 इंचवर आहे। आणि उंची याची खूप जास्त आहे त्या मेजरमेंटपेक्षा। याची उंची आहे 14 इंच, तयार उंची 14 इंच आहे। आणि छातीचं माप याचं 40 इंच आहे। याला आपण बाजूला ठेवूया आणि ह्या ब्लाउजचं माप तुम्हाला घेऊन दाखवते मी। ह्या ब्लाउजचं माप याची पण चेस्टचं माप 40 इंचच येते। असं 10 इंच येते, म्हणजे सगळीकडून पूर्ण 40 इंच चेस्टचं माप आहे। याचा आर्म होलची उंची 6 इंच आहे। चेस्टचं माप 40च येते। आणि हे जे आहे ते 8.5 आहे। अपर चेस्टचं 8.5 आहे। त्याची उंची 13 इंच आहे। उंची 13 इंच आहे। आणि शोल्डरचं माप
11 इंच आहे. शोल्डरचं मेजरमेंट 11 इंच आहे. याचा समोरचा गळा 7 इंच आहे. याचं पण छातीचं माप 40 इंच आहे. गळा 6 इंच आहे. आर्म होल 5.5 इंच आहे. उंची 14 इंच आहे. तिन्ही ब्लाऊजचं माप तुम्हाला मी घेऊन दाखवलेलं आहे. आणखीन एक 40 इंच मापाचा चेस्टचा ब्लाऊज आलेला, त्याची बाकीचे सगळे माप वेगळे होते. फक्त छातीचं माप जे आहे ते 40 इंच होतं. बाकी सगळे माप एकदम वेगळे होते. आता मी तुम्हाला याचं पेपर कटिंग दाखवणार आहे. लिबर्टीचं 40 इंच मापाचं, हे 40 इंच मापाचं पेपर कटिंग आहे. हे 40 इंच मापासाठी जे लिबर्टीचं जे हे बुक आहे, हे जे लिबर्टीचं पुस्तक आहे, याच्या पेपर कटिंगमधलं हे 40 इंच मापाचं मी पेपर कटिंग बाजूला काढलेलं आहे. मी तुम्हाला सगळ्या ब्लाऊजचे मापं घेऊन दाखवलेली आहेत. सगळ्यांचं छातीचं माप 40च आहे. तिन्ही पण ब्लाऊजचं छातीचं माप 40 इंच आहे. 40 इंच मापानुसार मी हे कटोरी ब्लाऊजसाठी जेवढे पार्ट लागतात तेवढे मी इथे कट करून घेतलेले आहेत त्या लिबर्टीच्या बुकनुसार. हे सगळे पार्ट आहेत. आता आपण याची उंची मोजूया. मी जे 3 ब्लाऊज दाखवले होते त्यापैकी एका ब्लाऊजची उंची 13 होती आणि बाकीच्या दोन्ही ब्लाऊजची उंची 14 होती. तर याची उंची 14.5 आहे. जर तयार उंची आपली 14 आहे त्या ब्लाऊजची, तर आपल्याला 15 घ्यावं लागेल. म्हणजे हे पेपरची कटिंग जे आहे ते अर्धा इंच आपल्याला कमी पडेल. त्यामुळे आपण जर ह्या मापावर जशाच्या तसा ब्लाऊज आपला स्टिच केला तर आपल्याला तयार ब्लाऊज आपल्याला 13.5 इंच होईल आणि आपला ब्लाऊज वर जाईल. पहिल्या ब्लाऊजपेक्षा उंची आपली कमी होईल. त्यामुळे तुम्हाला उंचीमध्ये बदल करावा लागेल. आणि आर्म होल आपलं ब्लाऊजचं 6 इंच आहे. यांचं 5.5 पेक्षा पण कमी आहे. एवढंच आहे. 5.5 पेक्षा पाव इंच कमी आहे याचा आर्म होल. त्यामुळे तुम्हाला आर्म होलमध्ये पण घोळ होणार आहे. पाठीमागच्या बाजूने पण होईल आणि पुढच्या बाजूने पण होईल. आणि हा जो साईड पीस आहे हा कटोरी आहे. ही कटोरी एखाद्या ब्लाऊजला बसेल पण दुसऱ्या ब्लाऊजला बसणार नाही. आता यांनी जे शिलाईचं मार्जिन दिलेलं आहे ते खूप कमी आहे. 1 इंचपेक्षा पण थोडंसं कमीच आहे. त्यामुळे तुम्हाला शिलाई करताना खूप सारा कपडा कमी पडतो. मी याच्यावर ब्लाऊज स्टिच करून बघितलेला आहे. पहिल्या वेळेस जो ब्लाऊज शिवला होता तो त्याला शिलाईचं मार्जिन खूप कमी पडत होतं. एखाद्या वेळेस आपलं शिवण्यात कापण्यात कमी जास्त जर झालं तर इकडं काहीच कपडा उरत नाही आपल्याला फिटिंगची शिलाई घेण्यासाठी. हा खूप कमी मार्जिन दिलेला आहे. पूर्ण हा टक्स दिलेला आहे त्यांनी 1.5 इंचचा. हा इथून इथपर्यंत हे जे पॉईंट दिलेले आहेत हा 1.5 इंचचा टक्स आहे. आपण 1 इंचचा टक्स घेतो, त्यांनी 1.5 इंचचा टक्स दिलेला आहे. त्यामुळे आपलं अर्धा इंच अंतर इकडे कमी होणार आहे. इकडच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कमी पडणार आहे. जर ह्या मापानुसार तुम्ही जर टक्स दिला ब्लाऊजला तर इथे अर्धा इंच कमी पडणार आहे. म्हणजे हा गळा पण खूप छोटा आहे. याला आपल्या गळ्यानुसार आपल्याला ह्या गळ्यामध्ये चेंजेस करायचे असतात. आणि हा साईड पीस आहे, हे कटोरीचा पार्ट आहे आणि हे स्लीव्ज आहे. स्लीव्जमध्ये पण ही मी जशाच्या तसा कट केलेला आहे. इथे 1.5 इंचचा फरक पडत आहे. 1.5 इंचचा. आपण जशाच्या तसं जर ह्या मापा 40 इंचच्या मापानुसार ह्या पेपर कटिंगवर जर आपण ब्लाऊज शिवला तर आपला ब्लाऊज पूर्णपणे बिघडून जातो. आता तुम्हाला मी हा जो ब्लाऊज आहे याचं माप आणि याचं माप थोडं काही प्रमाणात सेम आहे. फक्त आर्म होल याचा 5.5 आहे आणि ह्या ब्लाऊजचा आर्म होल 6 इंच आहे. 6 इंच. तर अर्धा इंचमुळे आपल्या
इथे काखेत चुन्या पडतील, त्यानुसार आपण याचं कटिंग करू शकत नाही, आपल्याला याच्यामध्ये बदल करावा लागेल. आणि हा जो ब्लाऊज आहे याची कटोरी आणि याच्या कटोरीमध्ये खूप फरक आहे. या ब्लाऊजचं पेपर कटिंग मी केलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि हे पेपर कटिंग या दोन्हीमध्ये किती फरक आहे ते आपण बघूया. हे मी स्वतः केलेलं पेपर कटिंग आहे. हे मी केलेलं पेपर कटिंग आहे कटोरीचं. आणि हा जो ब्लाऊज आहे त्या बरोबर आहे, एकदम परफेक्ट. ह्या कटिंगवर मी हा ब्लाऊज शिवलेला आहे, तो एकदम परफेक्ट बसलेला आहे. आता आपण हे दोन्ही बघूया मान आहेत तर. आता मी याच्यावर हे ठेवलेलं आहे. याच्या उंचीमध्ये एवढं जास्त आलेलं आहे. इथे आर्म होलला पण पाव इंचचा फरक पडत आहे, इथे पण फरक पडत आहे. इकडून बघूया आपण, इथे तर खूपच जास्त फरक पडत आहे. इथे 1.5 इंचपेक्षा जास्त फरक पडत आहे. 1.5 इंच एवढा मोठा फरक आहे. जर हा ब्लाऊज ह्या मापानुसार थोडाफार बसू शकतो, पण हा जो ब्लाऊज आहे हा जरा पण बसणार नाही, सगळा बिघडून जाईल ह्या पेपर कटिंगच्या मापानुसार. हा झाला साईड पीस. आता आपण कटोरीचं माप बघूया. आणि तिन्ही पण ब्लाऊजचं जे चेस्टचं माप आहे ते सारखंच आहे, पण ह्या 40 बघा आहे. ही कटोरी एवढा फरक पडणार आहे कटोरीमध्ये. तर इथे गळा पण खूप मोठा होईल. हा जो पार्ट आहे हा खूप मोठा असल्यामुळे आपला जो गळ्याचा पार्ट आहे तो खूप मोठा होईल आणि शोल्डर उतरू शकतात. आणि ह्या दोन्ही कटोऱ्यांमध्ये किती फरक पडतो ते तुम्ही बघू शकता. मी ह्याला किती साईडला करते. ही कटोरी वेगळी आहे, याची उंची कमी आहे. हे जे पेपर कटिंग आहे याची उंची कमी आहे. आणि हा जो पार्ट आहे हा खूपच मोठा आहे. इथे फरक दिसतो आहे, वर 1/2 इंचचा फरक आहे. त्यामुळे तुमचा ब्लाऊज खूपच मोठा होईल, तुमचा ब्लाऊज जरा पण बरोबर बसणार नाही. हे जे ब्लाऊज आहे याचं मेजरमेंट घेऊन मी स्वतः हे पेपर कटिंग कट केलेलं आहे. आणि यावर मी ब्लाऊज पण शिवलेले आहेत, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत. जर तेच तुम्ही ह्या कटिंगनुसार जर ब्लाऊज शिवाल तर तो जरा पण बसणार नाही. आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवते. ह्या ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवते. हे ह्या ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे. यावर मी ब्लाऊज शिवलेला आहे, तो एकदम बरोबर बसलेला आहे. ब्लाऊज मी बाजूला ठेवते. हे मी बनवलेलं पेपर कटिंग आहे, त्या मापानुसार प्रत्येक माप घेऊन मी बनवलेलं आहे. आणि हे जे आहे ते त्या पुस्तकातलं पेपर कटिंग आहे. आता हे एकमेकांवर मी तुम्हाला जोडून दाखवते. इथे एवढा फरक पडत आहे. यामुळे इकडच्या बाजूने असं खेचला जाऊ शकतो, एवढा गॅप पडल्यामुळे. हा खूप जास्त गॅप आहे. हे आर्म होलमध्ये पण एवढा गॅप पडत आहे. इकडच्या बाजूने दिसत आहे हा गॅप. आर्म होलमध्ये पण 1/2 इंचचा गॅप पडत आहे. आणि हे जे मार्जिन आहे ते पण खूप कमी आहे. उंची पण याची जास्त झालेली आहे. तुम्ही जशाच्या जसं हा ब्लाऊज शिवू शकत नाही. आता कटोरी तुम्हाला दाखवते. हे कटोरी आहे, ही त्यांची कटोरी आहे आणि ही मी मापानुसार बनवलेली कटोरी आहे. तर कटोरीमध्ये पण थोडाफार फरक पडत आहे. तुम्ही ह्या मापावर जर कटोरी कट केली तर गळ्याच्या बाजूने कमी पडेल. आणि याचा जो गळा आहे तो एकदम मोजून घेतलेला आहे बरोबर मापानुसार. आणि याचा खूप मोठा होईल, मापापेक्षा गळा मोठा होईल ह्या मापावर जर कट केलं तर. आणि हा एकदम मापाचा गळा आहे. इकडून 1/2 इंच जास्त झालेला आहे. कटोरी थोडीफार सेम बसत आहे. कटोरीत थोडाच फरक पडत आहे, खूप जास्त फरक नाही पडत. इथे थोडासा पडत आहे.
पण साईड पीसमध्ये पण खूप जास्त फरक पडत आहे. याची एकदम परफेक्ट आहे. हे जे मी पेपर कटिंग केलेलं आहे याचा ब्लाऊज पण एकदम छान परफेक्ट बसलेला आहे. ह्या मापानुसार मी खूप सारे ब्लाऊज शिवून बघितलेत, पण ते एखाद्या वेळेस बसतात, एखाद्या वेळेस बसत नाहीत. हे 3 ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले. याचं पण छातीचं माप 40 इंच, पण छातीचं माप 40 इंच आहे आणि याचं पण छातीचं माप 40 इंचच आहे. 40 इंच मापावरून आपण हे तिन्ही जर ब्लाऊज त्या पेपर कटिंगनुसार कट केले तर आपला एक पण ब्लाऊज बरोबर बसणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतः पेपर कट करून त्यावर हे करावं लागेल, तरच तुमचा ब्लाऊज बरोबर बसेल. एकतर मी याच्या मापावर एक पण ब्लाऊज शिवलेला नाही, असा इझिली फाटून जातोय. हा बघू शकता तुम्ही, किती एकदम साधा पेपर आहे. ह्या पेपर कटिंगच्या भरोश्यावर राहून तुम्ही चांगला ब्लाऊज शिवू शकत नाहीत. पेपर कटिंगनुसार एखाद्या वेळेस ब्लाऊज चांगला बसू शकतो एखाद्या मापाचा, पण दुसऱ्या मापाचा ब्लाऊज चांगला बसणार नाही. यामध्ये पैसे वाया न घालवता तुम्ही तुमच्या कटिंगमध्ये सुधारणा कराल तर तुमच्यासाठी चांगलं फायद्याचं ठरेल. पेपर कटिंगमध्ये आणि त्याच्या पेपर कटिंगमध्ये हे मी पेपर कटिंग केल्यात. ह्यात पण दोन्ही 40 इंच ब्लाऊज, छातीच्या ब्लाऊजसाठी दोन्ही पण कटोऱ्या बनवलेल्या आहेत. आता ह्या दोन्ही कटोऱ्यांमध्ये तुम्ही अंतर बघू शकता किती आहे. हे पण 40 इंचच आहे आणि हे पण 40 इंच छातीचा ब्लाऊज आहे. एवढा गॅप पडत आहे दोन्हीमध्ये. छातीचं माप 40च आहे, पण बाकीचे सगळे मेजरमेंट बदललेले आहेत. उंची बदललेली आहे, आर्महोलचा शेप बदललेला आहे, अपर चेस्टचं माप बदललेलं आहे, वेस्टचं माप बदललेलं, सगळे माप याचे बदललेले आहेत. फक्त छातीचं माप आपल्या ब्लाऊजच्या मापानुसार ह्या पेपर कटिंगमध्ये आपल्याला खूप सारे बदल करावे लागणार आहेत. ते बदल कुठे करायचे, कसे करायचे ते सर्वांना समजत नाही आणि ज्यांना समजतं त्यांना हे पेपर कटिंगची गरज नाही. ते आपल्या मनाने सुद्धा छान ब्लाऊज शिवू शकतात आणि ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी ह्या पेपर कटिंगचा काहीच उपयोग नाही. त्यांचा ब्लाऊज बिघडणारच आहे. त्यामुळे तुम्ही हे पेपर कटिंग घेऊ नका, तुमचा ब्लाऊज असा पण बिघडणारच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.